चायला भावड्या भाऊ का बरं एवढा नाराज होऊन बसलाय? अय भावड्या भाऊ, चायला पाहिला तर का रे भावड्या भाऊ? चायला का आवाज बाबा? येतो तुला पाहिला तयार नाही तू. या बसा. काय चाललं भावड्या भाऊ? मला लई नाराज होऊन बसलाय तुझं. काही ना बाबा, एक हप्त्यापासून घरी आहे, जॉब नाही काही नाही आता. का बरं काय झालं? कॉन्ट्रॅक्टरनी जॉब वरून काढून टाकलं. का बरं काढून टाकलं बरं? काही नाही, त्यांना पैसे खाल्ले, दुसऱ्याला घेऊन टाकलं जॉबवर, दुसऱ्या पोराला. आता काय? आयला नाही तर तो काही कामाची कमी पडली असेल. नाही नाही, तसं काही नाही आबा. पैसे का घातले 20-25 हजार रुपये, मग त्याला घेऊन टाकलं, मला टाकलं काढून. आयला आयला कॉन्ट्रॅक्ट मुळे सगळ्याच पोरायचं वाटोळ होतंय रे. काय सगळे काय एवढे कायदे बनवून ठेवले, पण ते सगळे पायंदळी मोडते कॉन्ट्रॅक्टर लोक. पण जाऊ दे, आबा आहे ना खंबीर, तुला काय करायचं तरी. ठीक आहे ठीक आहे आबा, आता बघा तुमच्याच भरोश्यावर एखादा जॉब आहे. बरं बरं बघा तुम्ही. आले राजकारणी काय रे, सगळे नुसते जातीपातीचं राजकारण करायचं. एवढे युवक देशामध्ये बेरोजगारपणी ते काहीच नाही त्यांना. आता 1-2 हप्त्यापासून घरीच आबा, आता काय करावं, पैसा नाही, काहीच नाही, काहीच नाही. जाऊ दे रे, आबा आहे ना, तू काय टेन्शन घेतो. ठीक आहे आबा. बरं बरं. तर भावांनो, तुम्हाला काय वाटतं? धर्म बी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि रोजगार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर सर्वच गोष्टी जपणं गरजेचं आहे, पण मग सरकारने थोडं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम डेव्हलप करण्याकडं बी लक्ष दिलंच पाहिजे. तर मग करा मग टॅग आता, जे कोणी तुम्हाला वाटतंय जे सिस्टम सुधारू शकतं. आणि हो, रील कशी वाटली लाईक कमेंट करून नक्की सांगा.